मित्रांनो, सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. बहुजन संघटक या फेसबुक पेजवर पुन्हा आपल्यासमोर बोलायची संधी मला मिळत आहे. याबद्दल मी राहुल खांडेकर यांचं अभिनंदन करतो. मित्रहो, आज 14 ऑक्टोबर आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन या नावाने तो पूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो आणि त्यानिमित्ताने मला आपल्याशी हितगुज करायचा आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली 5 लाख लोकांच्या समक्ष बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि अस्पृश्य असलेले, हिंदू म्हणून नाडलेले सगळे लोक बौद्ध धम्मात आणले आणि बौद्ध विचारांसाठी, बौद्ध फिलॉसॉफीसाठी, बौद्धांच्या आचरणासाठी त्यांनी काही नियम सांगितले आणि ते नियम आपल्या सगळ्या लोकांनी पाळावेत या अपेक्षेने त्यांनी केले. त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि या 22 प्रतिज्ञांचं पालन करणारा माणूस हा बुद्ध आहे, हा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. आज त्या घटनेला 68 वर्ष पूर्ण होत आहेत आणि काय बघतोय आपण? बाबासाहेबांचे विचार सगळे लोक एक दिलाने सांगत असतात. बाबासाहेब असं म्हणाले होते की मी हिंदू धर्मात जन्मलो, याला माझा नाईलाज आहे, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांनी ती प्रतिज्ञा खरी करून दाखवली. आपण मात्र बौद्ध विचारांच्या जाणीवेतून आपलं वैयक्तिक, आपलं कौटुंबिक, आपलं सामाजिक आणि आपलं राजकीय आचरण करतोय का? हा मोठा विचाराचा प्रश्न झाला आहे. आता दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी, अशोक विजयादशमीच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर प्रचंड गर्दी असते. ही गर्दी राजकीय लोक ज्या पद्धतीने एखाद्या सभा संमेलनाला लोकांना पैसे देऊन, वाहनं देऊन आणतात, त्या पद्धतीची ही गर्दी अजिबात असत नाही. तर लाखो आंबेडकरी अनुयायांची ही गर्दी असते. एवढे सगळे लोक एकत्र येतात, परंतु ते एकत्र का राहत नाही हा माझा मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाच्या निमित्ताने बौद्ध समाजासमोर कोणती आव्हाने आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपली अशी परिस्थिती का होत आहे. आपण सारे बौद्ध आहोत, बौद्ध विचाराने जगणारे आहोत असं चित्र आपल्याला दिसतंय, दाखवतोय, पण आचरणात आपण करतोय का हा विचार केला पाहिजे. आणि मग काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणल्या पाहिजे. पहिली गोष्ट अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला धम्मदीक्षा दिली, ही गोष्ट खरी आहे. पण मग वाद झाला. 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिली म्हणून तो धम्मचक्र प्रवर्तन दिन समजायचा की विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली म्हणून तो धम्मदीक्षाचा दिवस समजायचा का दोनही दिवस धम्मदीक्षा म्हणून समजायचे? या प्रश्नामध्ये विचारवंतांनी खूप मंथन केलं आणि 2 तट पडले. एक गट असं म्हणतो की नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरलाच धम्मक्रांती केली, त्यामुळे 14 ऑक्टोबर हाच आपला धम्मचक्र प्रवर्तन दिन असला पाहिजे. दसऱ्याच्या दिवशी हे घडलं नाही म्हणून तो दसऱ्याच्या दिवशी आपण तो म्हणू नये. कारण दसरा हा हिंदूंचा सण आहे. ही पारंपरिक पद्धतीने चालत आलेली उपासना पद्धती हिंदू लोकांची होती, म्हणून ती बाबासाहेबांनी तोडून टाकली आणि आपल्याला बौद्धाचा धम्म दिला. म्हणून आपली नवी उपासना पद्धती, तिचा नवा दिवस आपण ग्राह्य धरला पाहिजे आणि तो 14 ऑक्टोबर असला पाहिजे. हा एक विचार. त्याचबरोबर दुसरा विचार असा आला की नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, तो दिवस त्यांनी आपल्या अनेक पत्रातून, अनेक मुलाखतीतून व्यक्त केला आहे की मी अशोक विजयादशमीच्या दिवशी आपण ही धम्मदीक्षा घेऊ.
गोडबोले साहेबांच्या सोबत जे विशिष्ट मंडळ गेलं त्यांनासुद्धा त्यांनी सांगितलं की दसऱ्याच्या दिवशी मी नागपूरला येईन आणि आपण तो धम्मदीक्षेचा कार्यक्रम करू. अनेक ठिकाणी हा प्रकार आला. अशोक विजयादशमीच्या दिवशी आपण चक्र परिवर्तन केलं पाहिजे, हा एक प्रकार आला. आणि त्याला मग विद्वानांनी विचारवंतांनी अनेक पुरावे दिले की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर हा महत्त्वाचा दिवस नाही निवडला, तर अशोक विजयादशमीचा दिवस निवडला. आणि ज्यावेळी अशोक विजयादशमी येते त्यावेळी काही इंग्रजी कॅलेंडर नव्हतं. त्यावेळी जे कालगणना होत असे ते पौर्णिमा आणि अमावस्या या तत्वावर असे, ऋतुमानावर असे आणि तसे मास ठरले असत. भगवान बुद्धाचं नुसतं जीवनचरित्र पाहिलं तर वैशाख पौर्णिमेचं अतिशय महत्त्व आहे. त्याच दिवशी त्यांचा जन्म होतो, त्याच दिवशी त्यांना बुद्ध फिलॉसॉफीचं ज्ञान होते, त्याच दिवशी ते बौद्ध धम्माची पहिली शिकवण आपल्या 5 अनुयायांना देतात आणि त्याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण दिन होते. म्हणून बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध धम्मामध्ये, बौद्ध विचारांमध्ये वैशाख पौर्णिमेचं अतिशय महत्त्व आहे. आणि सगळ्या बौद्ध धम्मामध्ये जी विचारसरणी चालते ती पौर्णिमेवरच आधारित आहे. वर्षवास असो की कुठलीही अष्टमी, पौर्णिमा, याच बौद्धांच्या स्थितींना आपण अग्रक्रमाने महत्त्व देत आलो आहे. याचा अर्थ भगवान बुद्धाच्या काळी जी परंपरा काळाची गणना होत असे तीच गणना बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ग्राह्य धरली. आणि सम्राट अशोकाने ज्यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिन सुरू केलं त्यावेळी त्यांनी हा प्रकार सुरू केला. मग आपण हा लक्षात घेतला पाहिजे की या संदर्भात आपण आता काय ग्राह्य धरलं पाहिजे. विचारवंतांनी विचार करून एक निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटते. आणि तो निर्णय असा असला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी ज्यावेळी सम्राट अशोकाने धम्मचक्र प्रवर्तन केलं त्याचीच पुनरावृत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि आपल्याला विजयादशमीच्या दिवशी धम्मदीक्षा दिली. तो दिवस महत्त्वाचा म्हणायचा हा विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की 2 वेगवेगळे दिवस मानले जातात आणि त्या दिवसांमध्ये 2 वेळी ह्या धम्मदीक्षेचा कार्यक्रम होतो. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट झाली की बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्याच्यामध्ये ज्या हिंदू धर्माच्या रूढी परंपरा आणि पूजा अर्चा होत्या त्या नाकारल्या. त्यांनी देवी देवता नाकारल्या, मूर्तीपूजा नाकारल्या. हे सगळं असताना आज आपल्याकडे काय दिसतं? आपल्याकडे हे दिसतं की भगवान बुद्धाची मूर्ती, बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती किंवा पुतळा यांच्या पूजा अर्चनेतच आपला सगळा वेळ चालला आहे. साऱ्या बुद्ध विहारांमध्ये हेच होतंय. बुद्ध विहार ही ज्ञानाची केंद्र असली पाहिजे, शिक्षणाची केंद्र असली पाहिजे. ते सोडून आपण केवळ ती पूजा अर्चनाची स्थानं ठेवलेली आहेत. हा काय विषय आपला नाही आहे का? आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे म्हटलं आहे की मला भारत बुद्धमय करायचं आहे. आपण त्या मार्गाने निघालो आहे का? बौद्धाची दीक्षा दिल्याने आपण बौद्धमय होऊ? आपण आता बौद्ध भिक्षू जे पाहिले आहेत त्यांच्या अनेक संख्येने, हजारोच्या संख्येने बौद्ध भिक्षू आहेत. यांच्या दीक्षाविधीचा काय प्रकार असतो हे आपण कधी लक्षात घेतलंय का? हा विचार आपण केला पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येते की जे भिक्षू आहेत त्यांनी आज दीक्षा दिली, कालपर्यंत ते श्रामणेर सुद्धा नसतात, उपासक सुद्धा नसतात आणि बस एखादा भिक्षू त्यांना दीक्षा देऊन टाकतो, चिवर देऊन टाकतो आणि झाला तो भिक्षू. मग भगवान बुद्धाचे जे नियम आहेत भिक्षू होण्याचे त्या नियमाचं हे भिक्षू लोक पालन करतात काय? आणि मग केवळ दान मागायसाठी दारोदार फिरतात. आणि फिरतात तरी कुठे फिरतात? केवळ बौद्ध समाजाच्या बौद्ध वस्तींमध्ये फिरतात. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लोकांना बौद्धमय, भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न पाहिलं, या भिक्षूंचं ते कर्तव्य नाही काय की बहुजन समाजामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये बौद्ध धम्माची आचरण, विचार त्यांना सांगणे आणि त्यांना आपल्या धम्मात समाविष्ट करून घेणे? असं फार कमी होतं आहे. एखादाच डॉक्टर रमेश राठोड आपल्या बंजारा समाजातील लोकांना बौद्ध धम्मात आणायचा प्रयत्न करतो. एखादाच प्रभाकर पावडे स्वतः बुद्ध दीक्षा घेतो. हे बहुजन समाजाचे लोक आता यायला लागले 68 वर्षानंतर. आणि हा विचार केला तर दुसऱ्या बाजूनं हे जे बौद्ध झालेले लोक आहेत, हे बौद्ध झालेले लोक एक आहेत का? आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे थोडंसं की हो, समजा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी वाहिलेली संघटना काढली. आज बौद्ध महासभेचे किती प्रकार आहेत? तो चंद्रबोधी पाटील वेगळं सांगतो,
त्या मीराताई आंबेडकरांना वेगळं ठेवलं जातं, भीमराव आंबेडकरांना वेगळं ठेवलं जातं, राजरत्न आंबेडकर वेगळं ठेवलं जातं, आणि मोहल्ल्यांमध्ये 4-4 बौद्ध विचारांचे वेगवेगळे गट, हे बौद्ध एकत्र येतात का? हे जर धार्मिकरित्या एकत्र येतील तर समाज एकत्र होईल आणि मग राजकीयदृष्ट्या त्याचं सांस्कृतिकरण होऊ शकेल. आज समाजामध्ये आपल्यामध्ये एकी नाही, त्याच्यामुळे राजकारणात सुद्धा एकी नाही. बाबासाहेबांचा जो विचार आहे, प्रत्येकाने बाबासाहेबांचा विचार घेतला, पण त्या विचाराची आपण संघटनात्मक बांधणी केली नाही. तर माझ्यासाठी हा विचार म्हणजे मी अध्यक्ष, मग माझी ही संघटना, मग त्याची संघटना, अशा कितीतरी संघटना काढायच्या. त्याचा दुष्परिणाम काय होतो? मग त्याचा अभ्यास करताना माझ्या एक लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये भगवान बुद्धाचा धम्म देऊन फार प्रचंड क्रांती केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधानाची देणगी देऊन या देशामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना केली, पुनरुज्जीवन केलं, आणि या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर ह्या देशाची उभारणी राहावी, जी प्रत्यक्षपणे बुद्ध धम्माच्या विचाराशी सुसंगत आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न केलाय का? आज भारताच्या संविधानाप्रमाणे या देशाची राजसत्ता, या देशाची प्रशासन व्यवस्था, या देशाची न्याय व्यवस्था चालत आहे का? उत्तर आहे असं नाही आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ थोडासा गंभीर रीतीने वाचला तर आपल्या लक्षात येते की ज्यावेळी या देशामध्ये क्रांती झाली, क्रांती या शब्दाचा अर्थ आहे की समूहाने आपल्या हितासाठी जो निर्णय घ्यायचा होता तो निर्णय अंमलात यावा म्हणून केलेला संघर्ष. क्रांती ही एकट्या माणसाने होत नाही. क्रांतीसाठी एखादा नायक असू शकतो, परंतु तो समूहाला घेऊन त्या क्रांतीचं रूप आपल्याला दाखवते, आणि त्या सगळ्या समूहांमध्ये जेव्हा तो आचार विचार पैलवला जातो तेव्हा ती क्रांती होते. आणि या क्रांतीला पुन्हा प्रतिक्रांतीचं बदलवायसाठी जी वैदिक व्यवस्था आहे, ब्राह्मणी व्यवस्था आहे, सनातन व्यवस्था आहे, ही पद्धतशीरपणे प्रयत्न करते. ती अशी प्रचंड मानवांची मोठी क्रांती नाही घडवतात, ती हळूहळू या क्रांतींमध्ये आपल्या विचारांचं बीज पेरते. आणि या प्रतिक्रांतीच्या विचाराचं पहिलं बीज आहे खोटं बोलणे. सारी ब्राह्मणीय व्यवस्था खोटी बोलणारी आहे, काल्पनिक तत्वावर आधारलेली सगळी व्यवस्था, आणि हे काल्पनिक तत्व वारंवार 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 आपल्या डोक्यामध्ये टाकायचं, म्हणजे ते कल्पना खरीच आहे, ती सत्यच आहे हे गृहीत धरून आपण चालत राहतो. याचं अतिशय चांगलं उदाहरण मी दिलं पाहिजे. लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये 1863 साली, मला वाटते 1893 साली गणेशाची स्थापना केली आणि गणपती उत्सव सुरू केला. आता हा गणपती कोण आहे? जरा थोडासा जरी विचार केला तर गणेश हा शंकराचा मुलगा आहे, पार्वतीचा मुलगा आहे, म्हणजे तो माणसांचा मुलगा आहे. हे जर गृहीत धरलं तर माणसाचा मुलगा हत्तीचं तोंड घेऊन कसं जन्माला येईल? कधी कोणी विचार करत नाही. आणि मग दरवर्षी गणेशोत्सव साजरा करायचा. आता लाखोच्या संख्येने गावागावात गणपती उत्सव साजरा होतो, 10-10 दिवस लोक त्याच्यामध्ये रममाण होतात. त्याचा आउटपुट काय? आणि ही व्यवस्था पाहते की अजून लोक किती वेडे आहेत, किती बिंडोक आहेत, ते टेस्ट करत राहतात. आणि मग त्यांच्या लक्षात येते की हां, हे एवढेच आहे. मग त्यांनी ते केल्याबरोबर त्याच्या आधी दुर्गा उत्सव सुरू केला. दुर्गा उत्सव कशामुळे निर्माण झाला, दुर्गा ही कोण आहे याचा काही विचार करायचा नाही. मग एक दुर्गा, मग त्याच्या आता 9 दुर्गा करायच्या, आणि मग नवरात्र उत्सव साजरा करायचा. दुर्गीची कथासुद्धा जी आहे वास्तवात ती सुद्धा ऐकायची नाही, आणि साऱ्या महिलांनी, साऱ्या पुरुषांनी दुर्गा उत्सव साजरा करायचा. उत्सव साजरा करणे हा भारताचा स्थायी धर्म आहे. कारण भारत हा उत्सवप्रियच देश आहे. त्याला कोणत्याही गोष्टीचा उत्सव करण्यामध्ये खूप आनंद असतो. साधं कोणतंही गोष्ट असू द्या, मग ती मृत्यूची असू द्या, जन्माची असू द्या, ते कुठल्याही गोष्ट, साधा गृहप्रवेश करायचा असला तरी उत्सव. आपल्या देशातील लोक उत्सवप्रिय आहेत, आणि या उत्सवप्रियामध्ये त्यांच्या डोक्याचा केव्हा पार भुगा होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून शिकलेली माणसं देखील या सगळ्या अंधश्रद्धेत, या सगळ्या विश्वात कायम राहतात. आणि म्हणून आपण आपल्या डोक्याचा विचार करावा. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नव्याने तथागत भगवान बुद्धांचा बुद्ध धम्म आपल्याला दिला, आणि त्याच्यात सांगितलं आहे की तुम्ही स्वतः विचार करा, विवेकाने वागा, विज्ञान निष्ठेने वागा, तरच तुमचा विकास होईल. आणि त्या विकासाचं बीज राहील
तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, समता मिळेल, न्याय मिळेल आणि तुम्ही बंधुभावाने जगू शकाल। आज भारतीय समाजामध्ये हा बंधुभाव आहे का? 2024-20 पासून मी ऑब्झर्व करतो आहे, जाती जातीमध्ये प्रचंड भांडणं। ज्याला आम्ही बहुजन समाज म्हणत होतो, हा बहुजन समाज सगळा शूद्र जातींचा होता, शूद्र वर्णांचा होता। म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये जे वर्ण केलेले आहे त्याच्यामध्ये चौथा वर्ण म्हणून शूद्र वर्ण, आणि या शूद्र वर्णांच्या एवढ्या सगळ्या जाती, या जाती म्हणजे शूद्र, या जातींचा एक संघ म्हणून आपण हा विचार केला तर ब्राह्मणी परंपरेने या सगळ्या जाती वागत होत्या, हिंदू धर्माला स्वतःला हिंदू म्हणून घेत होत्या आणि एक जात ते जसं सांगतील तसं करायचे। मला तर माझ्या एका मित्राने पोस्ट पाठवली आणि त्याच्यात लिहिलं आहे की ब्राह्मणाच्या शिवाय तुम्हाला लग्न करता येत नाही, ब्राह्मणाच्या शिवाय तुम्हाला मूल झालं तर त्याचं नाव ठेवता येत नाही, ब्राह्मणाच्या शिवाय तुम्ही तुमच्या मुलाचं नाव सुद्धा ठेवू शकत नाही, ब्राह्मणाच्या शिवाय तुम्हाला तुमचा गृहप्रवेश सुद्धा करता येणार नाही, ब्राह्मणांच्या शिवाय तुमचं मृत्यू सुद्धा साजरा होणार नाही, श्राद्ध सुद्धा, म्हणजे कोणतीही गोष्ट ब्राह्मणाशिवाय होणार नाही। हे जे बहुजन समाजाचं चातुर्वर्णी व्यवस्थेतलं अतिशय महत्त्वाचं शिकवणं होतं ते अजून आपण फॉलो करत आहोत, आपण पाळत आहोत। त्याचा परिणाम असा होतो की ज्या व्यवस्थेमध्ये ब्राह्मण म्हणेल तेच खरं, आणि मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे की 80 वर्षाचा तुमचा विद्वान माणूस असला आणि 8 वर्षाचा ब्राह्मणाचा पोरगा जरी असला तरी 8 वर्षाचा ब्राह्मण श्रेष्ठ आहे 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापेक्षा। हे श्रेष्ठत्व ज्या व्यवस्थेत आहे ते श्रेष्ठत्व आजही आपल्याला कायम नाही दिसत आहे का? आणि या श्रेष्ठत्वाला ज्या क्रांतीने, बाबासाहेबांच्या क्रांतीने पार पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला आणि ही क्रांती पूर्ण लोकांमध्ये समानता आणेल या पद्धतीचा प्रयत्न केला, आज ते कुठं दिसत आहे? प्रशासनात याच विचारांची मंडळी बसलेली आहे, राजकारणात आपल्याला दिसत असले हे सगळे बहुजनांचे मुखटे आहेत तरी ते त्याच ब्राह्मणी विचारसरणीने चालत आहे, हे आपल्या लक्षात येते का? बघा किती भयंकर गोष्ट आहे की ज्या बहुजन समाजामध्ये एकोपा होता असं आपल्याला दिसत असे, आता त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडणं लागली। मराठी आणि कुणबी झाले भांडणं सुरू, कुणबी आणि धनगर झाले भांडणं सुरू, आदिवासी आणि धनगर झाले भांडणं सुरू, अनुसूचित जाती जमातीचे झाले भांडणं सुरू। आपसात भांडत राहा आणि काय काय निर्णय येतात। अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती आहेत त्या नाही, माझ्या जातीमध्ये मला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जातीचे प्रवर्ग करा। या सामान्य विचारसरणीला हे लोक कुठे विचार करतात? डोक्याचा वापरच करत नाही। ज्या शिक्षणामुळे आपल्याला आपलं डोकं वापरायचा अधिकार मिळाला ते शिक्षण आता या शिक्षण व्यवस्थेतून बंद होत आहे। भारतीय संविधानाने सगळ्या लोकांना शिक्षणाचा अधिकार दिला, तो मूलभूत अधिकार दिला। या शिक्षणाचं बाजारीकरण झालं, या शिक्षणाचा व्यापार झाला आणि हे शिक्षण महाग झालं। बरं महाग होऊ द्या, ह्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं? सारा आता पहिलीपासूनचा तो सगळ्या कॉलेजपर्यंतचा अभ्यास पहा, आपल्या असं लक्षात येईल की या अभ्यासामध्ये डोकं वापरण्याची संधी नाही। परीक्षा पद्धती हा सगळ्यात महत्त्वाचा घटक झाला आणि जो परीक्षेत पास होईल तो चांगला विद्यार्थी, आणि मग परीक्षा पद्धती चांगली आहे असं गृहीत धरून परीक्षेसाठी सारे विद्यार्थी आपलं डोकं पच्ची करतात, आपला वेळ घालवतात, आपला अभ्यासात जातात। त्या परीक्षा घेणारी यंत्रणा आता खाजगी रीतीने गेली आणि पेपर फुटी प्रकरण सुरू झालं आणि प्रत्येक परीक्षेचे पेपर फुटतात आणि त्या परीक्षेचा बट्ट्याबोळ होतो। म्हणजे या देशामध्ये प्रतिक्रांतीने शिक्षणाचा पद्धतशीरपणे बट्ट्याबोळ केला आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही। या प्रतिक्रांतीने नोकऱ्यांचा, सरकारी नोकऱ्यांचा पूर्ण बट्ट्याबोळ केला, आपल्या लक्षात येत नाही। या क्रांतीने तुमच्या खाण्यापिण्यावर एवढे निर्बंध लावलेले आहेत की तुमचा कितीही पगार असू द्या, तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या, त्या पैशामुळे तुम्ही चांगले जगू शकाल अशी व्यवस्थाच नष्ट करण्यात आलेली आहे। हे निदान बुद्धिवादी लोकांना, बुद्ध असलेल्या लोकांना, बौद्धिक पातळी असलेल्या लोकांना तरी विचार केला पाहिजे की नाही? आणि मग बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर मी बौद्ध आहो असं अभिमानाने जेव्हा आम्ही सांगतो त्यावेळी हे आमच्या लक्षात यायला पाहिजे की नेमकं काय चुकतंय। निवडणुका 2024च्या महाराष्ट्रातल्या जवळ येत आहेत आणि रोज काहीतरी विचित्र घटना घडत आहेत, आपल्या लक्षात येते नाही, आपण सगळे त्याच्या मागे लागतोय। मराठ्यांचं आरक्षणाचं भांडण सुरू झालं, ओबीसीच्या आरक्षणाचं भांडण सुरू झालं, त्याच्यानंतर आदिवासींच्या वयाचं सुरू झालं, धनगरांच्या याचं सुरू झालं, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भांडण सुरू झालं। आणि हे सगळं होताना आता काल परवा मुंबईत एका माणसाची हत्या होते आणि त्याला सांगते हे गँगस्टरने केलेलं आहे। अरे गँगस्टर आहे हे तुम्हाला माहीत आहे, तो माणूस आहे ते तुम्हाला माहीत आहे आणि त्याला तुम्ही भर दिवसा, आणि तो क्लास 1 म्हणजे
त्याच्याकडे एवढी सुरक्षा असताना, सरकारने सुरक्षा बहाल केली असताना त्याचा खून होतो, त्याची हत्या होते आणि काही कोणी त्याच्याबद्दलची चर्वण होत राहते। याचा अर्थ या देशामधली कायदा आणि सुव्यवस्था जी संविधानाने दिली होती ती राहिली नाही, जी ब्राह्मणाने दिली होती ती आहे। आम्ही ज्याचा म्हणू त्याचा खून करू, आम्ही ज्याला वाटे त्याला त्याच्या पद्धतीने करू। ज्या संस्कृतीमध्ये स्त्रियांवर अत्याचार ही नैमित्तिक बाब होते, आज तेच संबंध भारतात सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे। कुठे विवेकवाद राहिला, कुठे बौद्धांची फिलॉसॉफी राहिली? आणि आपण सगळे आणि सारे बौद्ध लोक केवळ पूजा अर्चा आणि उत्सव। यावेळीच्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरून जेव्हा लोक परत आले आणि त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही काय केलंय, पूर्वी मोठ्या अभिमानाने आम्हाला सांगायला मिळायचं की मी नागपूरच्या दीक्षाभूमीवर गेलो आणि तिथे माझ्या मुलासाठी, माझ्या नातवासाठी मी ही बघा ही पुस्तकं खरेदी केली। पुस्तकं विक्रीचा खप पूर्वी फार मोठा, आता पुस्तक विक्रीचे प्रकाशनाचे स्टॉल आहेत। त्यांना विचारणा केल्यानंतर लक्षात आलं की त्यांचा खर्च जास्त होतो, तो भरून सुद्धा निघत नाहीत, एवढी पुस्तक विक्रीची संख्या कमी झालेली आहे। आता जाडी जाडी मोठी मोठी पुस्तकं लोक वाचत नाही, त्यांना छोटी छोटी पुस्तकं हवी असतात। म्हणजे आपली उपासना पद्धती पुन्हा हिंदू पद्धतीने झालेली आहे। आपल्याला आपल्या डोक्याला जास्त त्रासच द्यायचा नाही, डोकं वापरायचंच नाही आणि मग जसं आलं तसं चालत राहायचं। ही प्रतिक्रांती आपल्या डोक्यावर बसणार आहे। ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती घडवायसाठी सुरुवात केली आणि 1919 पासून ते प्रत्यक्ष समाजकारणात आणि राजकारणात आले, त्यावेळी या प्रतिक्रांतीवाद्यांनी, या वैदिक संस्कृतीवाल्यांनी, या सनातन संस्कृतीवाल्यांनी हे उद्या घडणार आहे गृहीत धरून हे 100 वर्षात खतम केलं पाहिजे म्हणून त्यांनी निश्चय केला। आणि त्या निश्चयाचा काल दसऱ्याच्या दिवशी 99व्या वर्षाचा दिवस होता। 100व्या वर्षात ते खतम करणार, म्हणजे 2025 साली या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांमुळे, संविधानांमुळे जी क्रांती झाली, बौद्ध आणि त्याच्या धम्मामुळे जी क्रांती झाली, ती पुन्हा 2025 पासून विलयाला जाण्याची शक्यता आहे। ही आव्हानं आहेत आपली। आणि राजकारणात आला, आता निवडणुका लागणार, मग काय होणार? आणि प्रत्येक मतदारसंघात माझ्या लक्षात येतं की जिथे अनुसूचित जातीसाठी रिझर्वेशन नाही तिथे सुद्धा आपली माणसं उभी राहतात। चांगली गोष्ट आहे, उभी राहिली पाहिजे। एखादाच माणूस उभा राहायचा ना, 2-2, 3-3 माणसं जेव्हा बौद्ध समाजाची उभी राहतात तेव्हा त्यांच्या डोक्यात येत नाही की अरे आपली लोकसंख्याच इथे 8 आणि 9% आहे आणि या 8-9% आपण निवडून येऊ शकत नाही, तरीही आपण एखादाच माणूस उभा करायचा ना। पण तसं होत नाही, तिथे 2-2, 3-3 माणसं उभी राहतात। याचा अर्थ प्रतिक्रांतीवाद्यांनी पद्धतशीरपणे तुमच्या क्रांतीने जे तुम्हाला मिळवून दिलेलं आहे ते पुन्हा नष्ट करायचं आणि त्यांचीच विचारसरणी पुन्हा आणायची। हा डाव आपण कधी ओळखणार? ही ओळखायची खूप गरज आहे। आणि म्हणून या निमित्ताने प्रत्येक बुद्धाच्या विचाराने चालणाऱ्या माणसाने, प्रत्येक पुरोगामी विचाराने चालणाऱ्या माणसाने हे लक्षात घेण्याची गरज आहे की हे येत आहे प्रतिक्रांतीचं हे वादळ, आता खूप घोंगावत आहे। एक साधा रेल्वेचा ॲक्सिडेंट होतो, त्यावेळी त्या देशाचा रेल्वे मंत्री राजीनामा देतो, लाल बहादूर शास्त्री त्याचं नाव असतं, आणि इथे दिवसाढवळ्या हत्या होतात, बलात्कार होतात आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री चूप असतो आणि सर्वासारव करतो। त्याच्या मुख्यमंत्री त्याच्या पाठीशी राहतो, त्याचा प्रधानमंत्री त्याच्या पाठीशी राहतो, सारी यंत्रणा त्याच्या पाठीशी राहते आणि भलतीकडेच त्याची चर्चा होते। या गँगचा माणूस आहे, तो असा होता म्हणून त्याला मारलं, तो तसा होता म्हणून त्याला मारलं, याच्यातच चर्चा करायची आणि तुमचे हक्क आपोआप काढून घ्यायचे। हे जे षडयंत्र आहे, हे षडयंत्र आपण प्रत्येक भारतीयाने लक्षात घेतलं पाहिजे। विशेषतः बौद्ध समाजाच्या प्रत्येक तरुणाने, प्रत्येक विचारवंताने, प्रत्येक व्यक्तीने लक्षात घेतलं पाहिजे। नाहीतर आपण बौद्धांचे सण साजरे करणार, सण करणे याच्यात वाईट नाही आहे, पण त्या सणामध्ये काही विवेकवाद असला पाहिजे ना। तो विवेकवाद नसेल तर त्या सणाला पारंपरिकता येईल आणि पारंपरिकता ही पुन्हा हिंदू धर्माचं प्रकटीकरण करेल आणि पुन्हा आपण गुलामीचे गुलामच राहणार। ही गोष्ट पक्की आहे। मला आपल्याला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपलं धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय।